नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आत्ता भैया आणि मी बनवणार आहे चॉकलेट सँडविच. बघू शकता इथं ब्रेड आहेत आणि इथं नट्टी चॉको आहे. तर आम्ही आधी पण बनवलेलं, खूप छान टेस्ट लागलेली आणि आता परत बनवतो. तर मित्रांनो, आता पहिल्या ब्रेडला आम्ही चॉकलेट लावून रोस्ट करायला ठेवलेलं आहे. आता तयार होते आता हे. तोपर्यंत बाकीच्या ब्रेडला लावतो. हां, चॉकलेट बघू शकता आहे आम्ही नट्टी चॉको आणि हे मालाचं आहे. न्यूट्रेला येतो. अच्छा सॉरी नट्टी चॉको येते आणि हे मालाचं हे चॉकलेट आहे ते लावतो आम्ही ह्याला. आणि खूप छान टेस्ट येते, ओरिजिनल चॉकलेट सँडविचसारखी. आम्ही मागच्या वेळेस पण बनवलेलं, खूप छान झालं, सगळ्यांनाच आवडलेली त्याची टेस्ट. तर परत बनवतो आम्ही. तर मित्रांनो, आता चॉकलेट सँडविच तयार झालेलं आहे. आता आम्ही सर्वजण खाणार आहे चॉकलेट सँडविच. बघू शकता बनवून झालेलं आहे आता. तर मित्रांनो, आम्ही आता जाणार आहे वडजलला. तर मित्रांनो, आम्ही आता वडजलमध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता खेळत आहे चौघजण क्रिकेट. तर मित्रांनो, नानूची माझी टीम आहे आणि भैयाची वरूनची टीम आहे. त्यांची पहिली बॉलिंग आहे, काय ती बॅटिंग आहे. ट्रायल बॉल होता. वरून आता आउट झालेला आहे आणि आता भैयाची बॅटिंग आलेली आहे. अरे मार पटकन, दुसरा पहिला ती टाक, तिसरा पहिला. काय यार, तर मित्रांनो, आम्हाला 24 रनाचा टार्गेट आहे, 24 रनांचा. आणि आता न्यानू पहिली बॅटिंग करते. तिला लिफ्ट नाही करायला लावलं, कारण की लिफ्टमध्ये पहिल्या बॉलच आउट होती. म्हणून तिला राईट करायला लावले, कारण की टार्गेट पण जास्त आहे. तर मित्रांनो, आता 1 रन काढलेला आहे न्यानूने. 24 रनांचा टार्गेट आहे, 1 रन काढला, अजून 23 रन. तर मित्रांनो, आमचे आता 6 रन झालेले आहेत आणि बॉलर चेंज झालेला आहे. वरून आता बॉलिंग करतोय आणि भैया विकेट किपरिंग करतोय. आणि वरून जडेजाची बॉलिंग टाकतोय आणि भैया मलिंगाची, म्हणजे भैयाची ॲक्शन असते. बळच काय करत आहे का, आणि सारखं असंच करतो बळच. तर मित्रांनो, वरून मी आता क्रिकेट खेळत होतो आणि ही दोघं आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेले पावडर घेऊन आले, तर मलाच लावली पावडर. बघू एकदा कशी पावडर लावली मला, आणि वरून वाचला. मलाच पावडर लावली. तर मित्रांनो, आम्ही आता करतो आहे जेवण. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. मी कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केला आहे. तर आज आहे महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध बैल सर्जा याचा वाढदिवस. म्हणून आज त्याचा वाढदिवस इथं जुन्या घरी आश्रमात करायचा आहे. मग सगळी सजावटी. आम्हाला सर्वात आपल्या ठिकाणी सन्मान होते. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. या त्यावर प्रवीणभाई असं आपला सन्मान होते, आपण यायचंय. चला. तर मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. काल ब्लॉगचा एंड काढायचा राहिलेला, म्हणून आत्ता काढतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.